गुड मॉर्निंग. मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर. तर प्रत्येकाने काही ना काहीतरी प्लॅन केलंच असेल. तर आम्ही प्लॅन केला होता सिक्रेट सांता गेम खेळायचा. ऑफिसमध्ये खेळतात तसा नाही, आमच्याच पद्धतीने थोडासा जरा वेगळा. त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही चिठ्ठ्या काढल्या आणि आमच्या बाळांनी पण मस्त चिठ्ठ्या आम्हाला काढून दिल्या. आणि नंतर गिफ्ट्स तर आम्ही आणलेलेच होते. प्रत्येकाची नावं टाकली आणि ज्याच्या चीट्समध्ये ज्याचं नाव आलंय त्याला त्यांनी गिफ्ट द्यायचं. त्यामुळे मस्त रंगीबेरंगी कागदात गुंडाळून सगळ्यांनी गिफ्ट्स आणले होते आणि आमची सुरुवात झाली सिक्रेट सांता गेमने. फक्त थोडा वेगळ्या प्रकारचा खेळलं, कारण ऑफिसमध्ये कसं असतं ज्याच्या त्याच्या डेस्कवर त्या व्यक्ती संबंधित व्यक्ती गिफ्ट ठेवून जातात. पण इथे असं काहीच नव्हतं. मग आम्ही काय विचार केला की पासिंग द पार्सल गेम खेळूया आणि त्याच्यात वापर केला आम्ही आमच्या गुंडूच्या बॉलचा. पण आमचं गुंडू सारखं बॉल पकडायला आणि तिचा पांडा पकडायला पळत होतं. सगळ्यात मजा कोणी केली असेल तर आमच्या गुंडूनेच केली. तिचं आवडतं गाणं नाच रे मोरा. आता कॉपीराईटच्या इश्यूमुळे आम्ही ते गाणं इथे लावू शकत नाही, पण पासिंग द पार्सल खेळताना आम्ही तेच गाणं लावलं होतं. आणि असं ठरलं की ज्याच्यावरती तो बॉल स्टॉप होईल त्याच्या नावाचं त्याला गिफ्ट द्यायचं. कारण सगळे ऑफिसवरनं आले होते, त्यामुळे कोणाला टास्क करण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. आणि सगळे मला बोलत होते नको ताई, तू यूट्यूबवर टाकशील, आम्हाला काही डान्स बिन्स व्यवस्थित करता येत नाही, तर नको. त्यापेक्षा आपण असं गेम खेळूया आणि ज्याच्यावरती बॉल स्टॉप होईल त्याला आपण गिफ्ट द्यायचं. म्हटलं ठीक आहे चालेल. आणि त्याच्यात हे आमची गुंडू मध्ये 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 करत होती. तिचा आम्ही पांडा घेतला होता. एक तो तसा गेम तुम्हाला माहिती आहे का, ते बाहुल्याच्या मागून बोलतात. तर माझे मिस्टर ज्यांच्यावरती तो बॉल स्टॉप होत होता तर ते त्यांच्याशी बोलत होते असं या पद्धतीने आवाज काढून. जाम मजा आली, खूप खूप धमाल केली आम्ही. तुम्ही काय केलं 31 डिसेंबरला मला कमेंट करून नक्की सांगा. कारण बघा हे तर इंग्रजी नववर्ष आहे, आपलं तर नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्याला. पण तरी पण विचार केला की ठीक आहे, कॅलेंडर इयर चालू होतं, तसं पण सगळे व्यवहार चालू होतात, तर यावेळेला आपण मजा करूया 31 डिसेंबरला. दरवर्षीच करतो, पण प्रत्येकजण कसं आपापल्या घरी असतं. यावेळेस म्हटलं पूर्ण फॅमिलीने एकत्र येऊन मजा करूया. कारण कितीही मित्रपरिवार असला ना तरी कुटुंबासोबत घालवलेला जो वेळ असतो तो कायम लक्षात राहतो. आणि माझे आई बाबा आले होते, माझ्या बहिणी आल्या होत्या, त्यामुळे आम्ही खूप 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 मजा केली. हळूहळू एकेकांचे गिफ्ट्स निघत होते. प्रत्येक जणांनी खूप छान छान गिफ्ट दिलं होतं. आणि कसं असतं फॅमिलीमध्ये ना आपण सगळे एकमेकांना चांगलं ओळखत असतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्रत्येकाच्या काय म्हणतात ना त्याला की काय लागणार आहे यांना, की कुठली वस्तू दिली तर ह्यांच्या फायद्याची ठरेल. त्यामुळे सगळीजणं खूप खुश होते. प्रत्येकाला त्यांच्या आवडीचं गिफ्ट मिळालं होतं. माझ्या आई वडिलांनी गेल्या वर्षी नर्मदा परिक्रमा केली होती पायी. यावर्षी पुढच्या वर्षी पण या दिवाळीनंतर ती लोक जाणार आहेत परत परिक्रमेला. तर माझ्या पप्पांना चांगला ट्रॅव्हल पाऊच आला होता. त्यांना त्यांचा फोन किंवा इतर छोट्या छोट्या गोष्टी ठेवायला लागतात. परत ह्यांनी ज्यांनी बॅग दाखवली हे माझ्या बहिणीचे मिस्टर, हे पण दौऱ्यावर असतात कायम. मग ते सुद्धा त्यांना एक ऑर्गनायझर त्यांना मिळालं होतं. आणि सगळ्यात खुश माझी लेक होती. माझी लेक या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाही, कारण ती गाणं चालू करत होती आणि बंद करत होती. त्यामुळे तिला स्काय बॅग हवी होती. तिच्या मावशीने तिला ती स्काय बॅग दिली होती. आणि सगळ्यांची बघा ही अशी मारामार चालली होती की मी पांडाला बोलणार, मी पांडाशी मागे बोलणार. आणि हे माझे मिस्टर एवढा टाइमपास करत होते तुम्ही बघू शकाल. खूप खूप धमाल चालली होती आमची. खूप मजा केली आम्ही. आणि कोण उठायलाच तयार नव्हतं. म्हणजे आम्हाला सांगावं लागत होतं की आता तुम्ही आऊट झालायत, आता तुम्ही उठा आणि बाजूला सोफ्यावर बसा. पण कोण सोफ्यावर बसायलाच तयार नव्हतं. त्यामुळे आम्हाला एवढा त्रास होत होता खेळायला. आणि ही आमची गुंडू बापरे, ते त्या नाचरे मोरामुळे खूप खुश झाली होती आणि तिला नाचायला मिळत नव्हतं. त्याच्यामुळे जाम धमाल आली आम्हाला. आणि तिचा बॉल आम्ही घेतला होता त्याच्यामुळे वैतागली पण होती ती. आता गेली आहे माझी मम्मी. तर माझी मम्मी पण काय उठायला तयार नव्हती. आणि या पांडाबरोबर माझे मिस्टर मस्ती करत होते की चला आता मम्मीची वेळ आलेली आहे. काय वेळ आलंय मम्मीला तो पांडा खरंच खूप खूप म्हणजे एवढं हसायला येत होतं ना. बघा काय मिळालंय, दाखवा आम्हाला.
तुम्ही ना एकदा असा तुमच्या कुटुंबासोबत ना असा गेम खेळून बघा. ठीक आहे हो, 31 डिसेंबरला मजा मस्ती नाच गाणं सगळं असतं, आपण बाहेर एन्जॉय करतो, पण घरात खरंच हा असा एक गेम खेळून बघा, खूप धमाल येते. त्याच्यानंतर आम्ही डान्स पण केला. ही जी माझ्या बाजूला बसली आहे ना, ही माझ्या बहिणीची मुलगी, माझी भाची आहे आणि माझी डान्सिंग पार्टनर. तर आम्ही दोघींनी एक रील पण बनवली, पण इकडे कॉपीराईट इश्यूमुळे मी ती इथे टाकू शकत नाही, अपलोड नाही करू शकत, पण मी त्याची रील बनवलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देते, ती तुम्ही नक्की जाऊन बघा. सरत्या वर्षाला हसत हसत निरोप दिला की खरंच खूप छान वाटतं. आणि हे माझ्या आईला मिळालेलं आहे घड्याळ, कारण आम्ही ना तिला नेहमी सांगतो, अगं तुझ्या बेडरूममध्ये घड्याळ लाव, घड्याळ लाव. तर ती म्हणते की नको, आम्ही दोघंच असतो, आमच्या मोबाईलवरती आम्हाला मिळतंय आणि छोटं घड्याळ आहे. तर माझ्या बहिणीने तिला घड्याळच दिलं. त्यामुळे असं प्रत्येकाला माहिती असतं ना, त्याच्यामुळे या गेमच्या स्वरूपात ना त्यांना जी वस्तू हवी आहे ना ती आपल्याला त्यांना देता येते आणि चांगलं वाटतं खूप. तर 31 डिसेंबर असा जाता जाता आम्ही खूप आनंदाने साजरा केला. गेम खेळलो, बाहेरनं जेवण मागवलेलं, त्याच्यामुळे जेवणाला सुट्टी होती, आराम होता आणि आम्ही डान्स पण केला. डान्सचं लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तर तुम्ही या 31 डिसेंबरला काय काय केलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. सरत्या वर्षाचा निरोप आपण आनंदाने द्यायचा आणि नवीन वर्षाचं स्वागत आनंदाने आणि उत्साहाने करायचं. कारण आत्ता आपण हसत राहिलो ना की असं म्हणतात वर्षभर आपण हसत राहतो, छान राहतो, आनंदी राहतो, निरोगी राहतो. झोपतो तर नेहमी आपण लवकरच, पण एक दिवस ठीक आहे, चालतं. माझ्या दोन्ही बहिणी ऑफिसवरनं खूप दमून आलेल्या, पण त्यांनी पण खूप एन्जॉय केलं आणि मजा आली. मी तर ऑफिसला सुट्टीच दिली होती, त्याच्यामुळे मला आरामच होता. पण जेवण बाहेरनं मागवलं, गेम्स खेळलो, एकमेकांना गिफ्ट्स दिले आणि आनंदाने 31 डिसेंबर सेलिब्रेट केला. तर तुम्ही कसा सेलिब्रेट केला मला नक्की नक्की सांगा. आणि तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या 2025 या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. तुम्हा सर्वांना हे वर्ष आनंदाचं, भरभराटीचं आणि समृद्धीचं जावो, हीच परमेश्वर चरणी अखंड प्रार्थना. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. या 31 डिसेंबरला माझी पूर्ण फॅमिली, माझ्या दोन्ही बहिणी, त्यांच्या मुली, मिस्टर आणि माझे आई बाबा, आम्ही सगळे एकत्र खूप धमाल केली. सिक्रेट सांता गेम खेळलो, तुम्ही बघितला असेलच. तर तुम्ही या 31 डिसेंबरला काय काय केलं, 31 डिसेंबरची पार्टी तुम्ही कशी साजरी केली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हे वर्ष खूप 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 आनंदाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो, हीच परमेश्वर चरणी अखंड प्रार्थना. तर आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे निरोगी राहा. आता भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बोल ना बिल्लू. बाय. हॅपी न्यू इयर. बाय बाय. चला.